महाराज, आपण चिलीम ओढत आहात आणि मी मध्येच बोलून आपलं चित्त विचलित तर करत नाही ना? अहो जगन भाऊ, हे काय बोलताय तुम्ही? महाराजांचं चित्त विचलित झालेलं पाहिलंय का कधी तुम्ही? महाराज मला माफ करा, खरं तर मी चुकीचा शब्दप्रयोग केला. मी व्यत्यय तर आणत नाही ना असं म्हणायचं होतं मला. नाही, विचार मनात काय आहे ते विचार. महाराज, परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं आपल्या सहवासात असणाऱ्या सगळ्याच भक्तांना वाटत असतं. अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असेल, पण त्यांना ते वाटत असतं हे मात्र सत्य आहे. जाणतो आम्ही. पण महाराज, परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग कुठला हो? परमेश्वर प्राप्तीचा सोपा असा कोणताच मार्ग नाही. परमेश्वर म्हणजे बाजारात जाऊन एखादी कोणती वस्तू आणावी असं नाही की जी आपण आवडली आणि घरी घेऊन आलो. जी माणसं स्वतःला ओळखू शकली नाहीत त्यांना परमेश्वर प्राप्ती होणं केवळ अशक्य आहे. कारण परमेश्वर म्हणजे आपण स्वतः. परमेश्वर प्रत्येकात असतो. आपण स्वतःला ओळखू शकलो नाही तर परमेश्वराला कसं ओळखणार आणि मग त्याला प्राप्त कसं करणार? महाराज, परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. सर्वसामान्यांना हा मार्ग सोपा वाटत असला तरी तो तितकासा सोपा नाही. नामस्मरण करताना मनाची प्रचंड एकाग्रता असावी लागते. एक तो आणि तुम्ही, याशिवाय अन्य कोणताही आणि कुणाचाही विचार नामस्मरण करताना मनात असता कामा नये. अशा नामस्मरणामुळे माणूस आत्मचिंतन करू लागतो आणि अशा आत्मचिंतनातून माणसाला स्वतःची ओळख पटते. पर्यायाने परमेश्वराची ओळख पटते आणि परमेश्वर प्राप्ती करणं सोपं जातं. कळलं का की डोक्यावरनं जात आहे? कळतंय महाराज, कळतंय. आता वळतंय का बघूया. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कुसमे गणात बोते, गण गण गणात बोते. कुसमे गण गण गणात बोते. कुसमे. मालकीणबाई, तुम्ही केव्हा आला? केव्हापासून येऊन उभी आहे, हाका मारतीये. कान फुटले की काय तुझे? ते महाराजांचं भजन गुणगुणत होते ना, त्यामुळे. मोठी भक्त ना तू गजानन महाराजांची. भजन गाण्यात एवढी गुंग झालीस की ज्याचं खातेस त्याचं ऐकूही येत नाही तुला. तुमचं मीठ खाते मी मालकीणबाई, पण तुम्ही सांगाल ती कामं सुद्धा करते. काही उपकार करीत नाहीस आमच्यावर. तुला रोजंदारीला ठेवली आहे कामाला. अर्धी कामं अजून तशीच पडली आहेत. ती उद्या येऊन करशील आणि उद्याचा मेहनताना मागशील तर मिळणार नाही सांगून ठेवती. असं कधी झालंय का मालकीणबाई? तुम्ही सांगितलेली समधी कामं झाली, अजून सुद्धा काही असतील तर सांगा, ती सुद्धा करते. करावीच लागतील. फुकट पैसे देईन की काय तुला? मुलीच्या हातून एक पैसा सुटेल तर शपथ. आणि काय ग, तुझ्या घरी तू आणि तुझा मुलगा दोघच. एवढ्या पैशाचं करता तरी काय? असे कितीचे पैसे मिळतात मला. हातातोंडाची गाठ पडते त्यातच खुश होता मी. मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा बाजूला ठेवावे लागतात पैसे. शिकून मोठा पंडितच होणार आहे नाही का तुझा मुलगा? गडी कामच करणार आहे ना? मालकीणबाई, माझा ऐकशील तर आत्तापासूनच कामाला लाव त्याला. शेतमजुरी केली तर तुलाच हातभार होईल. त्याच्या शिक्षणाचं सांगून आमचा पैसा कशाला ओरबाडता? नाही मालकीणबाई, जेवढी ठरली आहे तेवढीच रोजंदारी द्या, त्यातच भागवू आम्ही. पोटाला चिमटा घेईन पण मुलाचं शिक्षण थांबू देणार नाही. माझा दिनू दिसतोय मला, पाठशाळेत पाठ करतोय. हो,
मज्जा. तुमच्या बरोबर यायलाच नको होतं मी. असं दुसऱ्याच्या आमराईत शिरून आंबा चोरून खाणं वाईटच. वाईट कसं? खायची गोष्ट खावीशी वाटली खायची. राखणदाराकडे आपण आंबे मागितले असते तर त्याने दिले असते का? नाही ना. म्हणून त्याची नजर चुकवून आपण आमराईत शिरलो. तुमचे आई बाप ओरडत नाही का रे तुम्हाला? तुम्ही शाळेतही जात नाही, अभ्यासही करत नाही, शिवाय दिवसभर फिरत असता. काहीच बोलत नाही ते तुम्हाला? बोलतात ना, पण आम्ही एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. धन्य आहात तुम्ही. तुमच्याशी तर मैत्री ठेवणं देखील बंद केलं पाहिजे. अरे असं का वागता तुम्ही? मग कसं वागायचं तुम्हीच सांगा गुरुजी. चोरी करू नये, खोटं बोलू नये, मोठ्या माणसांचं ऐकावं. हो, आम्हाला सांगतोस, पण तू काय करतोस? मी काय केलंय? गेले 4 दिवस आईला सांगतोस मी पाठशाळेत चाललोय म्हणून, पण पाठशाळेत जातच नाहीस. हे वागणं खरं की खोटं? बोल ना आता, बोल बोल. मला अभ्यास करायला आवडतो. मला शिकून खूप मोठं व्हायचंय, पण मी पाठशाळेत का जात नाही याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा, तर मुलांनो, आज आपण काय शिकलो आहोत? दान धर्म करणे. दान धर्मासारखं पुण्यकर्म नाही. दान धर्म केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि हे आशीर्वाद आपल्याला आयुष्यभर पुरतात आणि आपली उन्नती होते. हे शिकलास ना तू आत्माराम? हो गुरुजी. अरे वा, मग मला सांग, मला काय आणलंयस तू? तुम्हाला पेढे फार आवडतात म्हणून मी तुमच्यासाठी पेढे आणले. अरे वा वा वा, पेढे मला फार आवडतात. शाब्बास. हा, बैस खाली. बरं दगड्या, तू काय आणलंयस? चिंचे आणि बोरे आणले आहे. चिंच आणि बोर? अरे 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 अरे, काय डोहाळे लागल्यात का मला? आ काय धड्या, उभा राहा तिथे. ओनवा उभा राहा. आणि हे बात, उद्या पायलीभर तांदूळ नाही आणलेस ना तर पाठशाळेत बसू देणार नाही मी. कळलं तुला? हा, तर मुलांनो. अहो वहिनी, कुठे चला तेवढा घाई घाईनं? महाराजांच्या दर्शनाला चालले रत्मा वहिनी. महाराज देव माणूस. होय, महाराजांच्या कृपेनं माझ्या दिनूचं शिक्षण चांगलं चाललंय. गुणी आहे तुमचा मुलगा, पण लक्ष द्या एवढंच, संगत वाईट नाही म्हणजे आपली चांगली लेकरं वाईट संगतीनं वाया जातात म्हणून म्हणलं. रत्मा वहिनी, तुमच्या दिनूचं असं नाही व्हायचं, पण काळजी घ्या. नाही म्हणजे तुम्ही एकट्याच लेकराच्या मागं असं नाही फिरू शकत म्हणून म्हणलं. महाराज आहेत ना पाठीशी, ते बघतील माझं लेकरू काय करतं, कुठं जातं. दिनू चांगला अभ्यास करील, शिकून खूप मोठा होईल. होय होईल. आता महाराजांचं दर्शन घेते, तिथून दिनूच्या पाठशाळेत जाते आणि मग त्याला घेऊन दोघं बी संगती घरी जाऊ. येऊ मी? बरं, या या. कुठे भूत? मला भूताची खूप भीती वाटते. भित्रा कुठला? भूत भीत काय नाही. हे असं तुम्ही मला घाबरवता ना, म्हणूनच मी पाठशाळेत येत नाही. तुला कोणी अडवलंय? तू जा ना. कसं जाऊ? मला वाघोबाची, भूतखेतांची भीती वाटते. मी शाळेत जाताना वाटेत जंगल लागतं, त्यात वाघोबा भूत असतात असं तुम्हीच म्हणता ना. काय खोटं सांगता का काय? नाही, खोटं कसं? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले भूत. त्याचे पाय उलटे होते. उलटे? हा, त्याला 3 मुंड्या होत्या. 3 मुंड्या? त्याचे दात एवढे मोठे मोठे होते. एवढे मोठे दात? हो. बापरे, मग त्याने तुला काहीच केलं नाही? अरे बावळ्या, एवढा भयंकर भूत पाहिल्यावर मी कसला थांबतोय तिकडे? माझं धोतरच पिवळं पडलं. धूम ठोकली मी तिथून. जाऊ नकोसा त्या वाटेने. शाळेत गेला नाहीस ना तरी चालेल, पण जीव महत्वाचा. याने जसं जंगलात भूत बघितलं ना, तसा मी जंगलात वाघ बघितला होता. तो कसा? चल आपण तिथं बसू, सांगतो तुला. चल. वाघोबा,
तोंड, मोठे दात, भूत, काही खरं नाही बाबा, काही खरं नाही. महाराज चिलीम पेटवून देऊ? ठेव, नंतर दे. महाराज रागवणार नसाल तर एक प्रश्न विचारू? हे म्हणजे आत्ताच वाघोबा, तीन तोंड, मोठे दात, भूत, हे सगळं काय होतं? साफ खोट आहे. दुसऱ्याचा मोठेपणा दुसऱ्याला आवडत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. महाराज म्हणजे तुम्ही नेमकं कोणाबद्दल बोलताय? ते तुला काय करायचंय? तू जा जा तुझ्या कामाला जा. हो. आणि महाराज मी काय तुला पाय दाबून दाबून कंटाळा आला वाटतं? नाही महाराज, आपली सेवा करण्याचा कंटाळा मला कसा येईल? कंटाळा आला तर पाठीत थपाटा खाशील. बाळाभाऊ आणि भास्कर भाऊ इतकं नशीब चांगलं नाहीये माझं. ते तूच ठरव. खाशील रे खाशील, तू सुद्धा मार खाशील एके दिवशी. खरंच महाराज? वाघोबा, तीन तोंड, मोठं भूत. महाराज ये कुसुम ये. गण गण गणात होते, गण गण गणात होते. दिनू शाळेत जातो ना? हो महाराज, अगदी मन लावून अभ्यास करतोय पोरगा. भरकट नाही, भरकट नाही. महाराज कोण भरकटतोय महाराज? माझा दिनू? ते तू शोधून काढ. सगळं आम्ही सांगायचं का? महाराज तुमचाच आधार आहे आम्हाला. तुम्ही पाठराखण करता म्हणूनच तर आम्ही आहोत. तुमची कृपा आहे म्हणूनच आम्हाला बळ येतं महाराज. बळ बळ आजमावणारे प्रसंग यायचे कुसुम. तयार राहा, तयार राहा. महाराज भरकट नाही, भरकट नाही. जंगलात भरकट नाही. महाराज असं का म्हणाले असतील? बळ आजमावावं लागेल काय कळत नाही. गुरुजी नमस्कार, मी दिनूची आई. पाठशाळेत त्याला न्यायला आले होते. दिनू दिनकर थोरात का? होय. पाठशाळेत जाऊन काही उपयोग नाही. का दिनू गेला का घरी? मलाच विचारा. अहो तुम्ही त्याच्या आई. 4 दिवस झाले तुमचा मुलगा पाठशाळेत आलेलाच नाही. काय? अहो पण असं कसं होईल? म्हणजे घरातनं निघताना पाठशाळेत जातो असंच सांगून निघतो आणि घरी पण वेळेत येतो तो. मधल्या वेळेत कुठे शेण खातो विचारा त्याला. तुमचं लक्ष नाही तुमच्या मुलावर म्हणून वाया गेला का आता? तुमच्यासारख्यानी मुलांना मोलमजुरीच्या कामाला लावायचं. शिक्षणाच्या भानगडीत कशाला पडताय? चला वाट सोडा माझी. महाराज महाराज गुरुजी आपल्या दर्शनासाठी येत होतो महाराज. काय कसं काय? बरं आहे ना? बरं कसलं महाराज. महाराज घरातल्या कटकटी वाढत चालल्या आहेत. एक कटकट मिटली की दुसरी कटकट. कठीण आहे महाराज. त्या पिशवीत काय आहे? पिशवीत महाराज आपल्या पाठशाळेतले विद्यार्थी प्रेमाखातर काही ना काही आणून देतात आणि मला ते घ्यावं लागतं. कठीण आहे महाराज. महाराज येऊ दे आता कार्ट्याला. अशी थापटते का नाही? काय काय स्वप्न पाहिलेत पोरासाठी. सगळ्या स्वप्नांचा चुराडा करतोय मी याला. आला ये. आला माझा राजा तो. लाड करते रे. लागतंय? आय दुखतंय. दुखतंय ना? दुखतंय? दुखतंय का बोट? किती अभ्यास करशील रे पोरा? किती लिहशील रे राजा? बोट दुखतात ना मग. हो गुरुजी शाळेत चिक्कार अभ्यास करून घेताय. हो का? म्हणतात दिनू तू पहिला नंबर काढणार. काढणार तर? आय
मला भूक लागली या. भूक लागली माझ्या राजाला? हो देते, हा तुला खायला देते. काय खाणार? भूक लागली माझ्या राजाला. भाकर खातोस की धपाटे? मुर्द्या काय रे? हा कुठं जातोस मरायला? पाठशाळेत जात नाहीस? हा कुठं शेण खायला जातोस? बोल की, हा बोल ना, बोल कुठं जातोस मरायला? हा ही तुझी दगडी पाटी तुझ्या डोक्यात फोडू का माझ्या? अरे बोल की, बोलत नाही? हा अरे बापूच नाही राहिला तुझा. एकली बाई मी, तुला कशी वाढवते माझं मला माहित. त्याचे हे पाच फेडतोस रे? हा अरे बोल की, का शाळा शिकत नाहीस तू? बोल ना. आहे मला अभ्यास करायचा नाही म्हणून मी शाळेत जात नाही असं नाही आहे. मग आहे मला शाळेत जायला भीती वाटते. भीती? होय आहे. कसली भीती? हा गुरुजी मारतात होय रे तुला? नाही, गुरुजीले चांगले आहे. मला जंगलाची भीती वाटते. काय? होय आहे. शाळेत जाताना एक जंगल लागतं. माझे दोस्त म्हणतात त्यात वाघोबा आहे, भूत आहेत. मला त्यांची लय भीती वाटते म्हणून मी शाळेत जात नाही. दिनू, दिनू माझा राजा,